महापुरुषांबाबत अनेक लोककथा, मात्र इतिहासात असा कुठलाही दाखला पाहायला मिळत नाही. बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. रिक्षा चालकांवरील मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून संजय निरुपमांविरोधात राडा करणाऱ्या मनसेच्या 11 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर. मनसेचा निरुपम यांच्या विरोधात संताप. आमदार संजय गायकवाडांविरोधात प्रकाशक प्रशांत आंबी आक्रमक. दखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी 28 एप्रिलला गायकवाडांच्या घरावर काढणार मोर्चा. संजय गायकवाडने समज दिली आणि त्यांनी माफी मागितलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार संजय गायकवाडांना दिली समज. पुण्याच्या मध्यधुंद तरुणानं चक्क बस चोरली. दारूच्या नशेत बस वळवताना नियंत्रण सुटल्यानं पोलिसांना संशय. बस थांबवून पोलिसांनी तरुणाला घेतलं ताब्यात. सोलापूरच्या बोंदू मनोहर मामा भोसलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. माढा न्यायालयाकडून सुनावली कोठडी. फसवणूक आणि जादूटोणाचा आरोप. जालन्यात बँकेत घोटाळ्याचं सत्र सुरूच. कॅनरा बँकेत बनावट सोने तारण ठेवून 7 कोटी 31 लाखांचा घोटाळा उघड. बँक मॅनेजरसह 3घांवर गुन्हा दाखल. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवनात परभणी लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक. परभणीचे खासदार संजय जाधव मात्र अनुपस्थित. वैयक्तिक कामांमुळे बैठकीला अनुपस्थित राहिल्याचा संजय जाधवांचा खुलासा. आणि 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मिसिंग लिंकचं उद्घाटन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिसिंग लिंकचा शुभारंभ. मुंबई पुणे प्रवास आता अधिक सुसाट. भंडाऱ्यातनं आहे. भंडाऱ्याच्या नागझुरा देवस्थान इथं पळसाच्या झाडावरनं पाणी पडतंय अशी घटना समोर आली आणि दरम्यान या घटनेवरनं खासदार प्रशांत पडोळेंच्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. पडोळे ही घटना पाहण्यासाठी गेले असताना देवाची गंगामाई अवतरली, दर्शनाला या असं आवाहन ते करताना दिसून आले आणि त्यामुळे पडोळेंकडनं अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जातंय असा आरोप केला जातोय. बाष्पीभवनाच्या या प्रक्रियेला दैवी कृपा म्हणत असल्याचं पडोळेंच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे. शिक्षणात डॉक्टर असलेल्या पडोळेंना त्यांच्या शिक्षणाचा विसर पडला का असा प्रश्न आता लोक विचारतायत. भगवान का आशीर्वाद बोले, महादेव की कृपा या फिर चमत्कार. ये पड़स का पेड़ है. पिछले 3 दिन से यहाँ पे पेड़ से यहाँ पे बारिश हो रही है, पानी गिर रहा है. माता गंगा का अवतरण यहाँ पे ये पेड़ से यहाँ पे हो रहा है. चारों तरफ गर्मी छाई हुई है, बादल का नामो निशान नहीं, लेकिन ये पेड़ से कैसे पानी यहाँ पे गिर रहा है. आता चमत्कार म्हणावं की गंगा मातेचं अवतरण म्हणावं, सातत्यानं फवाऱ्यासारखा पाऊस पडेल म्हणजे इकडे 45 डिग्री टेम्परेचर आहे. पाण्याचं बूंद चारे बाजूला दिसत नाही, पूर्ण कोरडी जमीन आहे आणि त्याच्यातच सातत्यानं 5 दिवस झाले त्या झाडामधून पाणी पडत आहे. तर हा चमत्कार असू शकतो, शिव भगवानाचा आशीर्वाद असू शकतो. आता बघूया बातमी आहे धुळे जिल्ह्यातनं. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात MVKM म्हणजे SVKM संस्थेच्या माध्यमातून तपनभाई मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं तब्बल 1200 बेडची क्षमता असलेलं अद्ययावत तंत्रज्ञानाने सज्ज असं हे रुग्णालय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचं उद्घाटन पार पडलं. शिरपूर इथं विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या 3 गोष्टी प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचं त्यांनी सांगितलंय. शिरपूरमधील शाळा आणि कॉलेजेस राज्यातील मोठ्या शहरांनाही मागे टाकतील, तर इथल्या आधुनिक हॉस्पिटल देशातील उत्तम रुग्णालयांना देखील स्पर्धा देतील असंही मुख्यमंत्री म्हणाले. आदिवासी कल्याणाच्या क्षेत्रात अमरीश पटेल यांच्या संस्थेचं कार्य उल्लेखनीय असल्याचं सांगत त्यांनी या प्रकल्पाचं कौतुक केलं.
ज्या हॉस्पिटलचं आम्ही उद्घाटन केलं, शिरपूर सारख्या ठिकाणी इतकं आधुनिक हॉस्पिटल असू शकतं हे जर कोणाला सांगितलं तर तो तुम्हाला वेड्यात काढेल. तिथे येऊनच तुम्हाला बघावं लागेल. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, मी देशातले सगळे उत्तम हॉस्पिटल पाहिले आहेत, सगळे उत्तम हॉस्पिटल. पण आज त्याही हॉस्पिटलला लाजवेल अशा प्रकारचं हॉस्पिटल हे शिरपूरमध्ये तयार झालंय. आज मी तुम्हाला सांगतो, अमरीश भाईचं आणि केळवणी मंडळाचं याकरता मी अभिनंदन करेन की हेच हॉस्पिटल मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये उघडलं असतं तर आज शेकडो कोटी रुपये कमवता आले असते अशा प्रकारच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून. पण या सगळ्यांनी हा विचार केला की नाही, हा आदिवासी भाग आहे, या भागामध्ये असं हॉस्पिटल आलं पाहिजे आणि ते हॉस्पिटल या ठिकाणी उघडलं. आणि म्हणून पढाई असेल किंवा दवाई असेल, या दोन्ही बाबतीत त्यांनी केलेलं जे कार्य आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे 1200 बेडचं हे आधुनिक हॉस्पिटल उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेकरता मोठं फायदेशीर ठरणार आहे. आणि त्याचबरोबर तसं बघायला गेलं तर खानदेशचं प्रवेशद्वार म्हणून धुळ्याला जरी ओळखलं जात असलं तरी धुळ्यापासून पुढे जर गेलं तर अर्थातच मध्य प्रदेश, तिथल्याही लोकांना या हॉस्पिटलचा मोठा फायदा होईल. कुठलाही ग्रामीण भागामध्ये नसेल असं हॉस्पिटल मी बनवून आपल्याला समर्पित केलेलं आहे. त्याचा फायदा इथला सामान्य गरीब आणि आदिवासी माणसाला मिळेल. MRI सरकार सगळे 10,000चे उपर पैसे देतात, मी 3,500 मध्ये MRI करणार. सगळं कमी किंमत मध्ये सगळं करणार आहे. आणि हे सगळं करताना साहेब मी फार मुख्यमंत्री पाहिले. मी 8 टाइमचे आमदार आहे. मी तुमच्या समोर कौतुक करत नाही, पण तुमच्या सरकार चीफ मिनिस्टर माझी लाईफ मध्ये पाहिलेला नाही. करणी तरुणांची हवा, तुरुंगाची हवा खाणाऱ्या बोंधू मनोहर भोसले याची कोर्टानं 3 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. व्यवसायात भरभराट आणून देतो असं आमिष दाखवून त्यानं एका व्यक्तीला 50,000 रुपयांना गंडा घातल्यानंतर या मनोहर मामाचं बिंग फुटलंय. या बोंधूच्या दर्शनासाठी भक्तांना 11,000 रुपये मोजावे लागायचे. दर अमावस्येला या आश्रमात मोठा दरबार भरायचा, जिथे बड्या राजकीय नेत्यांपासून ते VIP लोकांपर्यंत सर्वांची गर्दी असायची. बोंधू मनोहर मामा भोसले यानं घोटी इथे तब्बल 27 एकरमध्ये स्वतःचं एक अलिशान साम्राज्य उभं केलंय. एखाद्या अलिशान रिसॉर्टलाही लाजवेल असं हे आश्रम प्रत्यक्षात बोंधूगिरीचं केंद्र बनलं होतं. आता या बोंधू मनोहर भोसलेची मोडस ऑपरेंडी कशी होती त्यावरती देखील एक आपण नजर टाकूयात. आपण जर पाहिलं तर आपण संत बाळूमामांचे अवतार असल्याची बतावणी हा मनोहर भोसले करायचा. बरं, त्यानं कॅन्सर बरा करण्याचा दावा देखील केलेला होता आणि त्या माध्यमातून भक्तांची फसवणूक केली. बाभळीचा पाला म्हणजे बघा, बाभळीचा पाला, साखर, भंडारा तो विकायचा, त्यातनं भक्तांकडनं पैसे घ्यायचे. बरं, अमावस्या पौर्णिमेला लोकांचं तो भविष्य सांगायचा. या दिवशी मोठी गर्दी त्याच्या आश्रमात राहायची. आश्रमात महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं देखील या मनोहर भोसलेवरती आरोप आहे. त्याबद्दलची यापूर्वी प्रकरणं घडलेली आहेत. फसवणूक, लैंगिक शोषण प्रकरणात यापूर्वी देखील त्याला अटक करण्यात आलेली होती, तेव्हा देखील त्याचं नाव पुढे आलं होतं. आता या अटकेनंतर त्याचा उंदर गावातला मठ जो आहे तो बंद झालेला आहे आणि आता घोटीत त्यानं पुन्हा नवा आश्रम सुरू केला होता, ज्यानंतर आता हा सगळा खुलासा जो आहे तो समोर येताना दिसतोय. मधलं जे कंटेन्शन होतं तेच कायद्याला धरून नव्हते. त्यामध्ये स्पेसिफिक FIR देताना त्यांनी जे सांगितलं महाराजांचं कुठेही संबंध येत नाही असं प्रकार दिसतो एकंदरीत. आणि त्यांनी पैसे का महाराजांच्या हातात किंवा दुसऱ्या आरोपींच्या हातात दिलेलं नाही आहे. मठाच्या बाहेर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी ते पैसे दिले असं त्यांचं मत आहे. आणि त्यामध्ये तो अनोळखी माणूस कोण आहे हे आम्हालाही माहीत नाही, त्यांनाही माहीत नाही अजून.